लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मॅनेजरचा प्रताप, महिलेशी अश्लील भाषेत वर्तन. शाखा व्यवस्थापक, शेतकरी महिला बचत गटातील महिलेला अश्लील भाषेत वर्तन. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेले गाव कावलगाव येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा आहे. या शाखेचे मॅनेजर, शाखा व्यवस्थापक यांची आरेरावी भाषेला बचत गटाच्या महिलांसह शेतकरी वैतागले आहेत. कावलगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेअंतर्गत 10 ते 12 गावे असून येथील शेतकरी व बचत गटाचे अनेक खाती असून बँकेच्या कामासाठी शाखेत गेलेल्या बचत गटातील महिला यांना अधिकारी उद्धट भाषा बोलून अपमानित करत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे तेथील नागरिक, शेतकरी, महिला बचत गट यांना फार मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असल्याचे बचत गटातील महिला, शेतकरी वर्ग यांनी कावल गावामध्ये भारतीय स्टेट बँक शाखेची मागणी केली असून यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदन देऊन भारतीय स्टेट बँकेची शाखा येथे देण्यात यावी अशी विनंती करत असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कावलगाव येथे आहोत. महिलांना बचत गटासंदर्भात काही प्रश्न आहेत. बँक मॅनेजरविषयी आपण काय सांगाल? सर, मी उमेद अभियानामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजे हे अभियान फक्त आणि फक्त महिलांच्या सक्षमीकरणावर आधारित आहे. की शासनाचा असा उद्देश आहे की प्रत्येक घरातली एक महिला सक्षम झाली पाहिजे आणि महिला जर सक्षम झाली तर ते कुटुंब सक्षम होईल आणि कुटुंब जर सक्षम झाले तर देश सक्षम होईल. या अनुषंगाने हे अभियान राबवलं जातं. 2013 पासून मी ICRP म्हणून कार्यरत आहे. CRP म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म आहे, कम्युनिटी रिसर्च पर्सन, आणि तो म्हणजे समुदाय संसाधन व्यक्ती, समुदाय तयार करणारा. मी जवळपास या गावामध्ये, कावलगाव या गावामध्ये 30 समुदाय तयार केले आहेत. माझं नाव आहे प्रभावती चंपती सावंत. मी जवळपास 13 वर्ष झालं आणि आमचे सगळे गट या कावलगावमध्ये जवळपास 102 गट आहेत आणि माझे सगळे गट याच बँकेमध्ये आहेत. कारण इथं म्हणजे नॅशनलाइज बँक नाही आहे आणि हीच म्हणजे दोन्ही मिक्स असल्यामुळे ती आहे. तिच्यामध्ये बचत गट आहे, ते दुसऱ्या बँकेमध्ये नाही, तर यांची खाती इथंच आहेत. त्यामुळे आम्हाला लोनसाठी किंवा बचतीसाठी किंवा अंतर्गत कर्ज उचलण्यासाठी या बँकेत सतत यावं लागतं. तर आले असताना ते एका मॅनेजरला मी बोलत असताना मॅनेजरनी मला खूप म्हणजे अश्लील शब्दामध्ये त्यांनी बोलले आणि मला म्हटलं की मी म्हटलं सर, आमचा अध्यक्ष डिलिव्हरी झाला आहे आणि तो येऊ शकत नाही, त्याची सही आणून पैसे देतात का? तर मॅनेजर म्हटले की बँकेचा व्यवहार आहे का चुतिया व्यवहार आहे? असं एका महिलेला बोलणं खूप गैर वाटते मला. तर सन्माननीय लोकांनी खरंच यावर प्रतिक्रिया द्यावी आणि हे मॅनेजरनी असं बोलणं मला तर योग्य वाटलेलं नाही आहे. कारण महिलांना सक्षम करायचा असं देशाचा आणि माननीय पंतप्रधान सगळ्या शासनाचा असा उद्देश आहे. पण महिला सक्षम होण्याच्या ऐवजी अशा लोकांनी असं जर बोलले तर महिलांचं सक्षमीकरण होईल का हो? महिलांचं खच्चीकरणच होईल ना. त्या किती खचून जातील. त्यांना आम्ही आर्थिक साक्षर करायलो, बँकेत आणालो. मी एक CRP असून मला ते असे बोलले आणि आमच्या बचत गटातील एखाद्या महिलेला बोलले तर ती पुन्हा बँकेत येईल का? आम्ही त्यांना बँकेत आणायलो, त्यांना आर्थिक व्यवहार शिकवालो, त्यांना बँकेचे व्यवहार शिकवालो, त्यांचे विमे काढलो, त्यांचे स्वतःचे प्रत्येक महिलेचं वैयक्तिक खातं काढलेले आम्ही या बँकेचं. आणि आम्हाला ही बँक खूप चांगली वागणूक देत नाही सर. आमच्या शेतकऱ्यांच्या पण ह्याच अडचणी आहेत की मी एक शेतकरी असल्यामुळे मला ती पण अडचण माहीत आहे की ते 30,000च्या वर एका एकराला पैसे देत नाहीत क्रॉप लोन. त्या 30,000मध्ये शेतकऱ्यानं काय करावं? अगोदरच शेतकरी एवढ्या हवामानाच्या त्याच्यामध्ये कचाट्यात सापडलेला आहे. कुठं पाणीच पडत नाही, कुठं जास्तच पडते, कुठं गारपीटच होती, कुठं पाऊसच पडत नाही, कधी पडते जास्तच पाऊस पडते. त्याच्यामुळे शेतकरी अगोदरच याच्या कचाट्यात सापडलेला आहे नैसर्गिक आपत्तीच्या. आणि त्यातल्या त्यात हे लोक पण असे सहाय्य करीत नाहीत. आमच्यात पण काही अपेक्षा असतील ना बँकेकडे, कारण ही आमची दत्तक बँक आहे. आम्ही दुसऱ्या बँकेकडे जाऊही शकत नाही. माझा एकच शासनाला हे आहे माननीय कलेक्टर साहेबांना की आम्हाला एक आमच्या गावासाठी दत्तक बँक SBIची एक शाखा इथं आमच्या इथं करावं. कारण आमच्या इथं 12 खेडे आहेत आणि 12 खेड्यातले जवळपास 800-900 बचत गट आहेत आणि बचत गटाच्या वतीनं पण मी या शाखेची मागणी करते आणि आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं पण मी या शाखेची मागणी करते. तुम्हाला काही सह्या वगैरे लागत असतील तर मी त्या पण देऊ शकते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर.